नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी नेटवर्क 2.0च्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची। खात्यात पुन्हा एकदा 2000 जमा होणार का? 24वा हप्ता नेमका कधी येणार? ऑक्टोबरमध्ये पैसे मिळणार की तारीख पुढे जाणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 2000 जमा होण्यासाठी ई-केवायसी, आधार लिंकिंग, बँक खाते आणि जमीन नोंदणी यापैकी काय काय अपडेट असणे आवश्यक आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ कोठे स्किप करू नका आणि आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सर्वात आधी 24व्या हप्त्याची अपडेट पाहू। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000ची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये म्हणजेच की प्रत्येकी 2000 अशा स्वरूपात थेट बँक खात्यात जमा केली जाते। आता या योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी झाला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा 24व्या हप्त्याकडे लागल्या आहेत। अधिकृत पीएम किसान पोर्टलवर सध्या 23वा हप्ता जारी झाल्याची माहिती उपलब्ध आहे आणि ई-केवायसी अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, 24वा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? पीएम किसानचे हप्ते साधारण 4 महिन्याच्या अंतराने दिले जातात। 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी झाल्यामुळे पुढील हप्ता साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास अपेक्षित आहे। काही ताज्या अहवालामध्ये 24वा हप्ता ऑक्टोबर 2026 मध्ये येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, सरकारने 24व्या हप्त्याची अंतिम अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारी कोणतीही तारीख अंतिम समजू नका। अधिकृत घोषणा झाल्यानंतरच तारीख निश्चित मानावी। पण शेतकऱ्यांसाठी खरी चिंता इथेच आहे। समजा सरकारने 24वा हप्ता जारी केला, तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी आहात, तरी तुमच्या खात्यामध्ये 2000 जमा होतीलच असे नाही। कारण काही महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी असल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो। आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत पैसे मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी तपासणे गरजेचे आहे। तर नंबर 1, ई-केवायसी पूर्ण आहे का? सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी। पीएम किसान पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्यच आहे। म्हणून ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ई-केवायसी करण्यासाठी अधिकृत पीएम किसान पोर्टलचा वापर करा। 2, आधार आणि बँक खात्याची माहिती तपासा। शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीएम किसान खात्यातील नाव आणि बँक खात्यातील नावामध्ये मोठी तफावत असल्याची अडचण निर्माण होऊ शकते। त्याचप्रमाणे आधारशी संबंधित माहिती आणि बँक खात्यात माहिती व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे। म्हणून 24वा हप्ता येण्यापूर्वी आपली माहिती तपासून नक्कीच घ्या। नंबर 3, जमीन नोंदणी आणि पात्रता। पीएम किसान योजनेचा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जातो, म्हणून तुमच्या जमिनीची संबंधित नोंदणी व्यवस्थित असणे आवश्यक आहे। जमिनीच्या नोंदणीमध्ये बदल झाले असतील, वारस नोंद बाकी असेल किंवा इतर काही माहितीची चुकीची असेल तर संबंधित विभागाकडे ती दुरुस्त करून घेणे महत्त्वाचे आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, तुमचे 2000 येणार की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर तुमच्या लाभार्थी स्टेटस तपासू शकता। तिथे तुमची नोंदणी, लाभार्थी स्थिती आणि हप्त्याची संबंधित माहिती उपलब्ध होऊ शकते। तसेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावर अनेकदा अशा पोस्ट व्हायरल होतात, 24वा हप्ता अमुक तारखेला येणार, आज रात्री 2000 जमा होणार, सर्व शेतकऱ्यांना 4000 मिळणार। अशा प्रकारच्या बातम्या पाहिल्यानंतर लगेच विश्वास ठेवू नका। विशेषतः पीएम किसानच्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नसेल तर कोणतीही तारीख निश्चित मानणे योग्य नाही। 2000ची ही रक्कम शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे? एकेक शेतकऱ्यासाठी 2000 ही रक्कम कदाचित मोठी वाटणार नाही, पण शेतीच्या हंगामात बियाणे घ्यायचे असतील, खाद घ्यायचे असेल, औषध घ्यायचे असेल, मजुरी द्यायची असेल किंवा घरातील एखादा छोटा खर्च भागवायचा असेल तर हीच 2000ची मदत शेतकऱ्यासाठी उपयोगी ठरते। म्हणूनच लाखो शेतकरी या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। आता सरकारकडून 24व्या हप्त्याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तारीख जाहीर होण्याची अपेक्षा आहे। तारीख जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापासूनच आपली माहिती तपासून ठेवणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांसाठी या पुढील 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। नंबर 1, ई-केवायसी पूर्ण आहे का ते तपासा। नंबर 2, आधारशी संबंधित माहिती तपासा। नंबर 3, बँक खाते आणि संबंधित माहिती योग्य आहे का ते तपासा। नंबर 4, जमिनीच्या नोंदणीमध्ये काही समस्या असल्यास दुरुस्ती करून घ्या। आणि नंबर 5, पीएम किसान बेनिफिशियरी स्टेटस नियमित तपासा। तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त 2000च्या हप्त्याबद्दल नाही, हा व्हिडिओ त्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे जो उन्हातानात शेतात राबतो, पावसाची वाट पाहतो, कधी पाऊस जास्त होतो, कधी पाऊस कमी पडतो, कधी बाजारभाव मिळत नाही तरी तो पुन्हा उभा राहतो आणि पुढच्या हंगामाची तयारी करतो। अशा प्रत्येक शेतकरी बांधवासाठी पीएम किसानचा प्रत्येक हप्ता महत्त्वाचा आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी झाला आहे। आता 24वा हप्ता ऑक्टोबर 2026च्या सुमारास
येण्याची शक्यता आहे, मात्र त्याची अधिकृत अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे तारीख जाहीर होईपर्यंत अफवावर विश्वास ठेवू नका. आपली KYC आणि इतर आवश्यक माहिती पूर्ण ठेवा आणि अधिकृत PM किसान पोर्टलवर स्टेटस तपासा. जर तुम्ही PM किसानचा लाभ घेत असाल तर कमेंटमध्ये लिहा 24वा हप्ता हवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील, कुटुंबातील आणि शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती वेळेवर मिळणे हे प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे. मी पुन्हा भेटेन अशाच एका महत्त्वाच्या शेतकरी बातमीसह. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.